मातोंड पेंडूर गावातील ही सगळ्यात मोठी जत्रा आहे। श्रीदेव घोडेमुखाची ही जत्रा कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। आपण पाहताय माझ्या मागे फार मोठी भक्तांची गर्दी आहे। आपण आता वर जाणार आहोत। जवळजवळ जमीन सपाटीपासून सुमारे 1000 ते 1200 मीटर उंचीवर असणारे डोंगराच्या खुशीत वनराईमध्ये हिरव्यागार वनराईमध्ये जे वसलेलं मंदिर आहे घोडेमुखाचं, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत, पाहणार आहोत। इच्छा असल्यानंतर वयोवृद्ध महिला त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कशा प्रकारे हा जो चढ आहे तो चढून दर्शन घेण्यासाठी जातात। आपण जाणार आहोत। आपण माझ्या मागे जो चढाव दिसतोय त्या चढाव चढून आपण मंदिरापर्यंत जाणार आहोत आणि पूर्ण भक्त कशा प्रकारे भक्तीने या ठिकाणी आपला नवस फेडण्यासाठी आलेले आहेत आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय लांब लचक जवळ 8 ते 10 कोंबड्यांची माळ त्यांनी करून या लाकडामध्ये ओवलेली आहे। माझ्यासोबत एक युवक आहे, जाणून घेणार आहोत कसं वाटलं तुला? खूपच बरं वाटतंय कोंबड्यांना धरून। कुठून आलायस तू? मातोंड। मातोंड। मूळ राहतो कुठे तू? म्हणजे आता सध्या कुठे राहतो? कुठे राहतो? हो। किती वर्ष येतो? 3-4 वर्ष येतो। काय या देवस्थान संदर्भात काय देवासंदर्भात तुला काय काय माहिती आहे किंवा कोणते अनुभव आलेत का तुला? मग खूप चांगले अनुभव आहेत। आम्ही दरवर्षी ते कोंबडे देतो व अशीच आमच्याकडे दरवर्षी अशा माळा असतात कोंबड्यांच्या। ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहतोय 2 माळा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी एवढं मोठं ओझं घेऊन जवळजवळ 800 ते 900 मीटर अंतर कापून हे भक्त आलेले आहेत। आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहोत, मंदिरापर्यंत आपण जाणार आहोत। काही जे भाविक आलेले आहेत कोंबडे घेऊन ते प्रतीक्षेत आहेत आपला नवस फेडण्याच्या। मात्र गावकर मंडळांनी अजून नवसाची फेड करायला सुरुवात केली नसल्यामुळे काही वयोवृद्ध इथे बसलेले आहेत, विश्रांती घेत आहेत आणि प्रतीक्षेत आहेत कधी एकदा सुरू होणार आणि आपण आपला नवस फेडणार। या घोडेमुख मंदिराच्या पायथ्याशी आपण पाहताय माझ्या मागे फार मोठी गर्दी आहे। जाणं कठीण आहे तेवढं मंदिरापर्यंत। फार मोठ्या संख्येने गोवा राज्यातून सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यातून त्यातून रत्नागिरी, बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणावरून फार मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्त आलेले आहेत। आपण पाहताय माझ्यासोबत बरेच भक्त मंडळी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या श्रीदेव घोडेमुखाच्या प्रचिती, त्यांना आलेले अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। वेंगुर्ला वाहिनीतून जय घोडेमुख। मी गेली 10 वर्ष घोडेमुखाच्या देवाला येतो आहे, एवढी चढून दर्शन घ्यायला। या ठिकाणी गेली 10 वर्ष वेंगुर्ला इथून येणारे भक्त खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्त आहेत। आपण आता खाली जाणार आहोत, काही गावकरी मंडळींची पण या ठिकाणी आपण मुलाखत घेणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट भरत केसरकर सह हिमंत मराठे, लाईव्ह सिंधुदुर्ग, सावंतवाडी।